श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सती अनसूया, जे व्यास, वाल्मिक, ध्रुव, प्रल्हादिकांचे गुरु, ज्यांचे गायन हरिहरनांनाही डोलण्यास लावते, ज्यांच्या पुढे भूत, भविष्य, वर्तमान हात जोडून उभे असतात, ज्यांना लोकांचे अन्याय पाहिले की त्यांची चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याशिवाय राहवत नाही, जे हरिदासांचे मुकुटमणी ते नारद मुनी एकदा खांद्यावर ब्रह्मवीणा घेऊन मुखाने नारायणाचे स्मरण करीत सत्यलोकाप्रत गेले, तेव्हा तेथे सावित्री, लक्ष्मी व पार्वती या तिघी जणी देवपत्न्या एकत्र बसल्या असून त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. नारदांना पाहताच त्यांनी, मुने, तुम्हाला आम्हासारखी एखादी साध्वी स्त्री भूलोकात आढळली का, असा प्रश्न केला. त्या तिघांचे लक्ष अनुसूयेच्या पतिव्रत्याकडे वळविण्याची फार दिवसापासून नारदांची इच्छा होती. ती त्यांनी या संधीत साधून घेतली. नारद म्हणाले, देवींनो, आत्ताच येता येता मृत्यूलोकी एक चमत्कार मी पाहिला. तो म्हणजे अत्री मुनींची भार्या अनसूया ही करड सडत होती. इतक्याच अत्री मुनी बाहेरून फुले व तुळशी घेऊन आले. त्यांची हाक ऐकताच अनुसूयेने हातातील मुसळ वरचेवर तसेच सोडून दिले आणि दरवाजा उघडून तिने पतीच्या हातातील फुलांची परडी घेतली व ती पुन्हा करड सडण्यास गेली. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की तोवर ते मुसळ अंधांतरीच राहिले होते. यावरून तुमच्यापेक्षाही ती शतपटीने श्रेष्ठ आहे असे म्हणण्यास हरकत नाही. तिच्या नाखाचीही सर तुम्हाला येणार नाही. असूया जिच्या वाऱ्यालाही उभी राहण्यास धजत नाही, अशी जी अनुसूया माऊली हिच्या तोडीची पतिव्रता स्त्री या त्रिभुवनात दुसरी कोणी मला अजून आढळली नाही. हे नारदांचे भाषण ऐकून देवपत्न्या अत्यंत संतप्त झाल्या. त्या म्हणाल्या, नारदा, काय सांगतोस हे? ती यकचित मानवाची कांता आहे. आम्हा पुढे तिची काय पाड? नारद म्हणाले, देवींनो, सहज मी बोलून गेलो खरा. माझ्या बोलण्याचा तुम्ही राग मानू नका. सध्या मला फार भूक लागली आहे. मी लोखंडाचे चणे आणले आहेत. तेव्हा तुम्हापैकी कोणीतरी मला त्याच्या लाह्या करून देत असाल तर द्या, म्हणजे मी त्या पोटभर खाऊन तृप्त होईन. हे नारदांचे बोलणे ऐकून त्या तिघींनाही हसू आवरेना. त्या म्हणाल्या, नारदा, तू म्हणतोस ते काम कोणाला शक्य तरी आहे का? नारद म्हणाले, तुम्ही खऱ्या पतिव्रता असाल तर हे काम शक्य आहे. आपणास जमणार नाही म्हणा. याच पावली मी अनुसूयेकडे जाईन. तेव्हा देवपत्न्या चिडून म्हणाल्या, नारदा, जा, आत्ताच जा. जर अनुसूयेने ह्याच्या लाया फोडल्या तर मात्र आम्ही तिला पतिव्रता म्हणू. त्यावर बरं पाहतो काय होते ते, असे म्हणून नारद लगेच अनुसूयेकडे गेले. त्यांनी तिच्या पुढे आपले मत प्रकट केले. तेव्हा अनुसूयेने लगेच कढई चुलीवर ठेवली व त्यात नारदांनी दिलेले चणे टाकले आणि पती चरणतीर्थ त्यावर शिंपडले. तोच त्याच्या लाया फुटल्या. त्या लाया घेऊन नारद पुन्हा देवपत्न्यांकडे आले. त्यांनी त्या तिघींनाही थोड्या थोड्या लाया देऊन आपणही सेवन केल्या. तेव्हापासून देवपत्न्यांच्या मनात असूया उत्पन्न झाली. काय केल्याने अनुसूयेच्या पतिव्रत्याचे भंग होईल व ती आम्हाला शरण येईल असे त्यांना वाटू लागले. शेवटी त्यांनी त्याबद्दल नारदांनाच प्रश्न केला. नारद म्हणाले, देवींनो, संतप्त होऊ नका. शांतपणाने माझे थोडे ऐकून घ्या. तुम्ही अनसूयेच्या पतिव्रत्याचा भंग करण्याच्या खटपटीला लागण्यापेक्षा प्रथम आपले कुठे चुकते याबद्दल विचार करा. दुसऱ्यांचे वाईट इच्छिले तर आपलेच वाईट होत असते. अनसूयेने आपल्याला शरण यावे असा तुमचा विचार आहे खरा, पण तसे न होता कदाचित तुम्हालाच तिच्या पायापाशी जाऊन स्वतःची फजिती करून घेण्याची वेळ येईल.
म्हणून तुम्ही आपला हा हट्ट सोडून द्या. तरी पण त्या तिघींनी अनुसूयेच्या पतिव्रत्याचा भंग जेणेकरून होईल असा काही आम्हाला उपाय सांगा असे म्हणून नारदापाशी हट्टच धरला. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश्वर मंदिरात आले की तुम्ही नाना प्रकारे सांगून त्याचे मन वळवा आणि त्यांना भर 2 प्रहरी विप्रवेशाने अत्री मुनींच्या आश्रमात जाऊन अनसूयेजवळ नग्न भोजन मागण्यास सांगा. अशी युक्ती सांगून नारदांनी तेथून पुढे प्रयाण केले. इकडे देवपत्न्यांना देव कधी घरी येतील आणि अनुसूयेची फजिती झालेली आपण केव्हा पाहू असे झाले. इतक्याच ब्रह्मा विष्णू महेश्वर यांनी आपल्या मंदिरात प्रवेश केला. तोच त्या तिघींनी आपापले मत त्यांच्या पुढे प्रकट केले. तेव्हा नारदांनी सुचविलेल्या युक्तीतील मर्म त्या तिघांनी अंतर्ध्यानाने जाणले. पण वरवर केवळ त्यांचा हट्ट पुरवण्यासाठीच आपण जात आहोत असा बहाणा करून ते देवत्रय अत्री आश्रमाकडे चालले. ते आश्रमात गेले तेव्हा अत्री मुनी नित्य नियमाप्रमाणे स्नानार्थ नदीवर गेले होते. अनुसूयेला पाहता क्षणी ठरल्याप्रमाणे त्यांनी तिच्याजवळ भिक्षा मागितली. तेव्हा अनुसूया म्हणाली, भूदेवो, भोजनाची सर्व तयारी आहे, आपण स्नान करून यावे. त्यावर देवांनी आमची स्नाने उरकली आहेत असे उत्तर दिले. अनुसूया म्हणाली, ठीक आहे, तर बसा आपण भोजनाला. तिघांनी पाटावर बसताच अनुसूयेने कमंडलूतील पती चरणतीर्थ हातात घेऊन ते त्या तिघांवर सिंचन केले. तोच ते बालक होऊन रडू लागले. त्या समयी अनुसूयेने विवस्त्र होऊन त्यांना दूध पाजवून त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यावर पाळण्यात त्यांना निजवून ती झोके देत गीत गाऊ लागली. अत्री केव्हा येतील व या बालकांना कधी पाहतील असे तिला वाटू लागले. इतक्यात अत्री मुनी आलेच. त्यांना अनुसूयेने घडलेली सर्व वृत्तांत सांगितला. अभयता अत्यंत आनंदभरीत होऊन मुले खेळविण्यात गुंग झाले. इकडे देवांना जाऊन बरेच दिवस झाले. भूलोकीचा समाचार काहीच अजून कळला नाही असे म्हणून देवपत्न्या चिंता करीत बसल्या होत्या. तोच नारद मुनी तेथे आले व म्हणाले, देवींनो, तुमचे पतिदेव अनुसूयेच्या सामर्थ्याने चिमुकली बाळे होऊन तिच्या मांडीवर खेळत आहेत. तुम्हाला तुमचे पतिदेव पूर्ववत हवे असतील तर अनुसूयेला शरण जाऊन तुम्ही तुमचा कार्यभाग साधून घ्या. यापेक्षा दुसरा काही उपाय नाही. इतके सांगून नारद संचारार्थ पुढे चालले. त्यावर त्या तिघीजणी योगिनीच्या रूपाने अत्री आश्रमात आल्या. अनुसूयेने त्यांची विचारपूस केल्यावर त्या म्हणाल्या, हे देवी अनुसूये, आम्हाला आमच्या पतीची भिक्षा घाल. आम्ही आमच्या पतिदेवांना मुद्दाम तुझ्या पतिव्रत्याचा भंग करण्यास्तव धाडले, म्हणून आज आम्हाला तुझ्या पायी शरण यावे लागले. यावरून परांची फजिती करू गेल्यास आपलीच फजिती होते हे आम्हास पक्के कळून चुकले. माते, आमच्या अपराधांची तू एक वेळ क्षमा करून आमचे पती आमच्या स्वाधीन कर. त्या क्षणी अनुसूयेने अंगणात एक चटई अंतरली आणि त्यावर तिघा बाळांना निजविले. तिन्ही बालके समान असल्याने देवपत्न्या दचकल्या. यात आपले पती म्हणून कसे ओळखायचे व यदा कदाचित जरी ओळख पटली तरी त्यांना पूर्वरूप कसे प्राप्त होणार हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला. हे जाणून अनुसूया त्यांना शांतपणे म्हणाली, देवींनो, तुम्ही काहीच चिंता करू नका. मी पतीचे चरणतीर्थ सिंचन करते, म्हणजे तुमचे पतिदेव पूर्वरूप पावतील. अनुसूयेच्या पतिव्रताच्या सामर्थ्याने त्या बालकांच्या जागी ब्रह्मा विष्णू महेश वर प्रकटले. त्यांनी अत्री मुनी व अनुसूया या अभयंतास वर मागण्यास सांगितले. तेव्हा अनुसूया म्हणाली, आम्हा उभयंतांना बरेच दिवस बालकांचा लळा लागल्यामुळे यानंतर बालका विना राहणे आम्हास अशक्य होईल.
त्यासाठी बालक रूपाने अजून आमच्याकडून तुम्ही सेवा घ्यावी, हीच आमची विनवणी आहे. ही अनुसूयेची विनवणी ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश्वर यांनी आपल्या असंख्य करून तेथे एक बालमूर्ती प्रगटविली व ते आपापल्या पत्नीसह स्वस्थानी गेले. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेचा असून ती संध्याकाळची 6 वाजण्याची वेळ होती. त्रयमूर्तीचा अवतार म्हणून त्या बालकाला दत्तात्रेय असे नामाभिधान केले. दत्तात्रेय हे अत्यंत बुद्धिमान, सुलक्षणी, करारी स्वभावाचे असून पावलोपावली विचार करणारे असे होते. त्यांचा अधिकार जाणून त्यास अत्री मुनींनी ब्रह्मोपदेश केला. त्यांना लोकात मिसळणे आवडत नसल्याने पुढे एकांत वासासाठी ते गिरिनार पर्वतावर जाऊन राहिले.